ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर असावं, त्याची दिशा कोणती असावी आणि देवघरामध्ये मूर्ती किंवा देव कोणते असावेत आणखीन कोणते नसावेत? ओके. बघा, प्रत्येक ईशान्य दिशा ही आपण वास्तुपुरुषाचं डोकं आहे. आणि जेव्हा आपण डोकं किंवा आपल्यावरती एखाद्याला आपण मानतो, मग ते आपले आईवडील असतील, गुरु सद्गुरू असेल, परमेश्वर असेल, तर भगवंताला आपण नेहमी आपल्यावरतीच बघतो. तर म्हणून ही दिशा ईशान्य दिशेची डोक्याच्या वर आहे, म्हणून ते डोक्याच्या इथे आपण देवारा ठेवतो. देवाची पूजा करताना तुमचं मुख पूर्व किंवा उत्तरेकडे चालतं किंवा ईशान्येला चालतं. आता देवामध्ये कुठले देव असावे, तर मी तुम्हाला एक असं सांगेन की नॉर्मली जे देव हवे ते सांगेन. कारण की प्रत्येक गावागावात गावराटी रूढी परंपरा वेगळ्या आहेत. आपल्याकडे एवढ्या पोटजाती आहेत, हिंदू मराठांमध्ये पण किंवा हिंदू जातीत पण आपल्या सनातन धर्मामध्ये. तर कुठले कुठले देवता असायला हवे, तर सगळ्यात पहिले तुमच्याकडे पाहिजे आराध्य दैवत, ज्यांना वरदान आहे की कुठलेही काम, कुठलीही गोष्ट सुरू व्हायच्या आधी तुझी पूजा केली जाईल, ते म्हणजे गणपती बाप्पा. गणपती बाप्पांची मूर्ती हवी तुमच्या घरात. कधी पण कुठलीही मूर्ती घेईल ती एकच हवी, दोन नाही. कुठलीही मूर्ती एकच असावी. गणपती बाप्पांची मूर्ती असावी तुमच्या घरी. त्याच्यानंतर बाळकृष्ण असावे तुमच्या घरी, ठाकूरजींची मूर्ती बाळकृष्णांच्या रूपात. त्याच्यानंतर संसाराचे देवता विठ्ठू माऊली, विठ्ठू माऊली दोघे असावे तुमच्या घरात संसाराचे. त्याच्यानंतर आहे अन्नपूर्णा देवता. तुमच्या घरात कधी रेशनिंग कमी नाही पडणार आणि तुमच्या घरात आलेला माणूस कधी उपाशी जाणार नाही. त्याच्यानंतर असावं एक गुरूंची कृपा असावी, म्हणून स्वामी समर्थांची मूर्ती तुमच्या घरात असावी. आणि ह्या सगळ्या मूर्ती 5 झाल्या, ह्या मूर्ती हव्याच. आणि तुमच्या देवाऱ्यामध्ये शंख असावा. आणि ज्या एकदम छोट्या बेसिक गोष्टी मानल्या जातात, हळद, कुंकू आणि तांदूळ हे नेहमी तुमच्या देवाऱ्यात असावे. तर ह्या सगळ्या देवाऱ्यामध्ये ह्या गोष्टी तुमच्या पाहिजेत. आणि एक गुरु म्हणून स्वामी समर्थांची मूर्ती तुमच्या घरात हवी. बरोबर. आणि लक्ष्मीचं जे रूप आहे किंवा लक्ष्मीची जी मूर्ती असते, ज्याने ते कॉईन सोडतायत, धन सोडतात आपल्याला, ती एक मूर्ती. तर ह्या मूर्ती, ह्या 5 ते 6 मूर्त्या तुमच्या देवाऱ्यात असाव्या. आणि दुसरी गोष्ट, मूर्ती कधीही घरातल्या मुख्य माणूस जो असतो मेन, त्याच्या अंगठ्याच्या वरती नसावी. अंगठ्याच्या वरती कुठली मूर्ती गेली म्हणजे ती मंदिरातली मूर्ती झाली. त्याची पावित्र्यता राखावी लागते. त्याला रोज भोग लावावा लागतो, रोज 2 टाईम आरती करायला लागते. आणि हे एक साधारण माणूस करू शकत नाही किंवा नाही करत. म्हणून जर तुम्ही घरामध्ये कुठलीही मूर्ती मोठी आणताय, तर तुम्हाला हे लक्षात राहू दे, तुमच्या घरामध्ये मंदिराचं पावित्र्यता ठेवणं तेवढं शक्य नसतं. म्हणून मूर्ती कधी अंगठ्याच्या खाली असावी. त्यानंतर ब्रह्मस्थान.